वेलकम फूडीज. तर आज फूडी स्पॉटमध्ये आपण अजून एक घरगुती रेसिपी घेऊन आलेलो आहोत. बऱ्याच वेळा आपल्या घरी भात उरून जातो आणि आपण त्याला गरम करून भाजी किंवा वरणासोबत खाऊन टाकतो. त्यापेक्षा थोडेसे मसाले आणि थोडेसे इन्ग्रेडियंट्स ॲड करून आपण त्याला आणखीन छान टेस्टी असे टेक्स्चर देऊ शकतो. तर चला तेच ट्राय करत आपण बनवूया घरचा देसी असा फ्राईड राईस. ज्यासाठी आपल्याला थोडासा भात, एक मोठा चमचा दही, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, थोडासा गरम मसाला, थोडेसे जिंजर गार्लिक पेस्ट, कट केलेला एक टोमॅटो, कट केलेली कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या देसी फ्राईड राईसला. तर फ्राईड राईस तयार करण्यासाठी आपण कढईत थोडेसे तेल घेतलेले आहे, ज्यामध्ये आपण आता मोहरी घालणार आहोत. तेलात मोहरी घातल्यानंतर ती छान प्रकारे तळून घ्यायची आहे आणि तळल्यानंतर आपण त्यामध्ये आपले थोडेसे कढीपत्त्याचे पान टाकणार आहोत. कढीपत्ता छान प्रकारे तळून घेतला की आपण त्यामध्ये टोमॅटोज घालणार आहोत. टोमॅटोज आपल्याला छान प्रकारे तेलामध्ये हलवून घ्यायचे आहे. टोमॅटोज तेलामध्ये छान प्रकारे हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जिंजर गार्लिक पेस्ट. आणि जिंजर गार्लिक पेस्ट ही आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर आपले टोमॅटोज आपल्याला छान प्रकारे तेलामध्ये सॉफ्ट झालेले दिसून येत आहेत. आपण यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर टाकूया आणि थोडेसे मीठ घालूया आणि हे सर्व आपण यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेऊया. सर्व छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक मोठा चमचा दही. तर हे दही देखील आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपले दही छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण कढईमध्ये आपला भात टाकणार आहोत. तर आपण भात कढईमध्ये टाकलेला आहे. आपल्याला आपला भात पूर्णपणे आपल्या मिक्सचरमध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर भात आपण छान प्रकारे आपल्या मिक्सचरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपला कोथिंबीर भातामध्ये घालून भात पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तर फायनली आपला होममेड देसी फ्राईड राईस हा रेडी आहे. तर चला आपण याला एका प्लेटीत छान प्रकारे सर्व करून घेऊया. तर फायनली फूडीज आपला होममेड असा देसी फ्राईड राईस रेडी आहे. मी त्याला कोथिंबीर, कांदा आणि थोडीशी तिखट बुंदीने गार्निश केलेले आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या भागात भात उरल्यावर त्याचा कोणता पदार्थ तयार करतात. वी विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.